काय करायचं ह्या नवऱ्याने बी लावलाय माझ्या जीवनाचा खेळ. मी म्हणलं कशाला पेटवाय आणल्या त्या का म्हणून सायकली म्हणून नवरा बी बसला बघा रुसून घरी. का करायचं नवऱ्याला बी दिराने फुलवलं आणि दिरा बी नवऱ्याला फुलवतोय, नवरा बी दिराला फुलवतोय. त्या दोघाशिवाय जावशिवाय कुणी सकट बघा हे केलं नाही. का करायचं सायकली पेटवाय आणले त्या पैसा खर्चून. ही छत्री पाक फाटली, छत्री आणायची कळली नाही त्यासनी. जनावराकडं कसलं ऊन पडलंय, कडक 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 कशी मसर हिंडली बघा तळ्याच्या काढायला म्हणलं जरा हिंडवावी ती. का करू तिकडे बी जरा लयच वैताग घेतो या. काल बी बघा मीच जनावराकड, आज मीच घरी काय म्हणते ती माशा मारत बसते या सारखं. त्यांना किती बोलायचं कवा बोलायचं तरी. बोलल्यावर बी अजून माझं तोंड दिसतं या. वैताग आणला ह्या माणसांनी. त्यासनी वाटतंय मीच वाईट आहे आणि ही बरी चांगली आहे ती. उगाच माणूस म्हणतोय नाही कुठं यांच्या नादी लागायच. ती माणसाने मुदा म्हणून चालवलंय काम. करावं आपलं आपलं काम, जनावराकडे जावावं. आणि अजून ती बिचारी म्हणते मी घरचं काम करते. अगं घरचं काम करते बराबर आहे, मी जनावराकडे येते या. मी तर का झोपते का? हे खांडवा बघा हिंडतोय, शेरडा का इकडल्या बाजूला येते बघा, इकडे मसर आहे ती सगळा खांडवा हिंडतोय. गावात झालाय म्हणलं जरा 5-10 मिनिटं अर्धा तास हिंडवावे आपली. तरी बघते नवऱ्याची वाट, येतोय का नवरा लाजून काजून तरी. आता काहीतरी वाटलं पाहिजे. ऊन पडलंय कसलं, घरची बी कामं आहे ती भरपूर. का करायचं या दसरा काढायचा या, अजून काढला नाही दसरा. मी म्हणते अगं कवा काढायचाय कवा काढायचाय. नुसतं काय रे बहिऱ्या माणसागत नाही ऐकल्यावर करतोय. पाकच येड्यागत करायचं. थोडं माणसाने बोललेलं थोडं तरी करावं घ्यानं. हेसनी काय ऐकायचं नाही माझं थोडंसं. म्हणती मला बोलतीन हे करतीन. अगं तो शिकवलं नसतं तर सायकली आणली असते का? का बरं आणाय सायकली? सायकली काय मी आणा म्हणून जोजार केला नव्हता. आणि मला तर वाटते सायकल आणायचीच नाही. 2 गाड्या आहेत, एक बुलेट आहे एक पेंडर आहे. मग ह्या सायकलची काय गरज आहे? लेकरं आपली बारकी आहे ती अजून, मोठी झाल्यावर आणायची. मग आणले तर आणले 5 आणायचं संग. 2 आणून बसलेल्या 5 जणात भांडणं लागाय. उगा माणसाने मुदा म्हणून चालवलंय व. आणि म्या बोलला की तोंड दिसतंय, सगळ्याला तोंड दिसतंय. जावला दिसतंय, दिराला दिसतंय, नवऱ्याला दिसतंय. मीच वाईट आहे म्हणते ती. काही पाणी वाढलंय बघा. काय करायचं मला तर नुसतं टेन्शन आलंय बघा. काय मला तर नुसतं कर्म नाही ना काय झालंय, उदास वाटायला लागले या. कोण घरी बोलतंय का? ती आजी बोलती आपली मावशी येतं बघा. मावशीला राहावा म्हणून आपलं घेतलंय ठेवून. बघा ही पाणी बघा ताळ्याकडं. म्हणलं मी जाती म्हणलं जनावराकडं आता. तरी मावशी म्हणत होत्या बरं का, जा की अरा हनुमा जा की, तर काम आहे ती. तुझ्याशिवाय हाय का लांडग ही येतं या, जात जा. नाही त्यांच्या मुंग्या जिरूली जाऊ त्यासनी जनावराकडे असं म्हणते ते. का मला काय लय झाले ती का? माझी मी राखतेच की, मला काय नाही. आणि बोकडं इकायला, शेरडं इकायला, म्हैस इकायची म्हणते ती अजून. कशाला इकताय तुम्ही जनावराकडे जाता का? उगा म्हणते ती की जाकलेली मूठ आपली उघडली लोकांची म्हणून आपली गप बसाय बघते ती. मुद्दा म्हणूनच करते ती. किती पाणी वाढलंय बघा बघा इकडं. कसलं पाणी नुसतं पाणीच पाणी झालंय आज इकडं. आता दसरा काढून टाकलाय बघा माणसांनी. कशी माणसाची कापडं हे वाळते ती. आधी बघा आम्ही इथं दगड धुवायला यायचो बघा. ही तास दगड असायची आमची. माझं तर हिथं नाही तर कुठंतरी दगड एवढ्यातच दगड असायचा. या निम्या पाण्यात दगड ठेवायचा, कापड धुवायची. खडकोतर बघा बघा इथं किती. ह्या खडकाव कापड धुवायला तिथे बघा. तिथनं असं धुतली की पाणी असं यायला पाहिजे पण इथपर्यंत. तर पाऊस हाय म्हणते ती दसऱ्यात. मग काय माहिती पाऊस पडतोय का नाही. पावसाला तर का म्हणायचं, माणसंच नीट वाग नाही ती, राह्या नाही ती, तर का करायचं. नीटकी बोलत नाही ती घरातल्याच माणसासनी. पाऊस कसा पडेल हाय का नाही. दीर बसलाय आपला रेमाटा देऊन. का करायचं. वैताग आणला ह्या माणसांनी. नेमकं ह्यांनी काय ठरवलंय आणि काय नाही हेच मला कळना. जावावं आपलं आपलं कामाला, शेरडं राखावी ती. आधीच म्हणते तर घरी बसून माझं पाय दुखते तर जनावराकडे गेलं म्हणजे बरं असतंय. मग का बरं बसताय घरी. जनावर सोडाय तेवढी आली, तिथनं सोडून दिली बघा ना, आली माझी मी घेऊन. म्हणजे हिंडवावी ते आता तळ्याकडे जरा. काय करायचं बघा. इकडल्या कोपऱ्याला गेली बघा.
शेरड तर काय एका जागा हिंडते देवी. आणि पिशवी छत्री घेऊन मला तर फिरायचं म्हणलं की लय वैताग घेतो. म्हणून म्हणलं छत्री पिशवी ठेवावी वायशी आणि चालावं जनावराच्या माग. शिरली हो का पाण्यात म्हैस कशी शिरली बघा. हो का कशी म्हैस आणि रेडाक शिरलं. अशी बघा ऊन पडलं लय कडक की मसर लय दमावली. आणि आमच्या तिथं ते आम्ही रान घेतलेलं जनावर चारायला तिथंही बघा तळ हाय बारकं नाला. त्या नाल्यात 5 मिनिटाला तासाला येते ती. चिलारीत नाही येते ती की नाल्यात बसते ती. नाल्यात नाही येते ती हिकडल्या चिलारीत जाते ती पाणी पिते ती. काय म्हणायचं जनावरांचं ऊन पडतंय कसलं. अहो इकडे जरा खायाच झाले बघा. तर लय दिवस झाले हिंडवून नसल्यामुळे जरा खाते ती. तेवढंच खाल्लं म्हणजे पाणी हे पिऊन मग तिकडं गेली का नाही मग जरा बरी हिंडते ती. आणि ऊन पडतंय ती लय मला बी कडक कडक वैताग घेऊन जातोय बघा. ह्या उन्हानेच वैताग घेतोय. नाही तर जनावर राखायचं काय वाटत नाही बघा. मसरं बसलेली आरामशीर बघा इकडं हिंडते ती. तर ही जाते ती नाही ती पाण्यात काय माहिती लगेच नाही ती जात. जरा वेळ लागतोय ह्यासनी जनावरांनी पाण्यात जायला. त्यांची पोटं भरावं लागते ती ह्यासनी तरच जाते ती आत. नाही तर जात नाही ती जनावर. पाणी आता कवा येतं इथपर्यंत कवात आमच्या सांडीतनं पाणी निघतंय का माहिती. सांडीतनं पाणी निघल्यावर बघा मग काय नाही बघा पाणीच कमी पडत नाही. पाणी कमी पडायचं म्हणजे काय होतंय सगळं पाण्याला हे होतंय. कशी म्हैस पाणी हो किती दम देऊन पाणी पिते बघा. काय ऊन पडलंय तसं जर का म्हणायचं. आता सोडले तसं बघा इकडं आली या तरी पाणी जनावर पेते ते. ऊन पडले कसल्या तरच. कुत्रं बघा अजून बसलं याच. कुत्रं संगतीला असल्यावर मला मग माणसाची काय गरज लागत नाही. माझी एकटी जनावर राखते. काल मी एकटीने राखली. मला म्हणते ती मोबाईल आहे संग म्हणून राखते ती माणसं. तर मोबाईल सगळ्यापाशीच आहे कोणापाशी मोबाईल नाही. गरीबाच्या घरात मोबाईल आहे. आपण बी गरीबच आहे पण आता आपल्यापाशी सगळ्यापाशी मोबाईल आहे. तुझ्यापाशी नाही का मोबाईल. मला म्हणजे सगळ्यांपाशी मोबाईल आहे त्यामुळे जनावर राखते ती. बाया तुझ्यापाशी मोबाईल तो जायचं जनावर राखायला. उगाच माणसानं गप बसलं म्हणून लय पुती वळखायची मुदा म्हणून करायचो. जनावर शिरडी चालली बघा त्या कोपऱ्याला आली म्हैस हो का हे पाण्यातनं कशी बघा कशी येते बाहेर. या खा गावात. ही म्हैस आमची लय हुशार आहे बघा. सारखी 5 मिनिटं बघा तिथं पण म्हैस बसलेली आहे बघा. तुम्हाला दिसते का बघा दिसते बघा थोडी चेहरा तिचं तोंड दिसतंय बघा तेवढं बसली आहे पाण्यात. ही म्हैस खायला लागली पाणी पिली पाण्यातनं भिजून आली. आता गावात खाती अजून थोड्या वेळानं 5-10 मिनिटांना अर्धा तासानं अजून तळ्यात जाते अजून बाहेर निघते म्हणजे झालंच. परत मग तिकडंच नेते बघा जनावर मी का करायचं आहे. आणि म्हणते ती या सायकली पोरासनी खेळायला आणल्या. 5 सायकली आणायच्या 2 सायकली कशाला आणायच्या मी म्हणते. आणि आल्या मोठ्या पोरींच्या हातात दिल्या. पेटवाय आणायचं नाही तिथं कशाला उगा मला तर एवढं राग येतोय फोडून टाकावे त्या वाटतं ही सायकली. वैताग माझ्या नुसतं टकुर फन हे नुसतं टेन्शन आलं ह्या डोक्यात मला का करायचंय. नेमकं करावं काय नाही असं मला सुचना. म्हणते ते अजून तुला का घेण देणं आमच्या पैसे आणले. मला मनी घ्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत मग सायकलीला पैसे आलं कुठनं. मला तर लय राग आला भाऊजी तर मी धडाधड दोन्ही बघा सायकली अशा फेकल्या तर फुटते द्या. मी धाड दिसतं सायकल फेकली की फुटणार एवढं ध्यानात ठेवा. आणायचे असल्या तर 5 अजून 3 सायकली आणा नाहीतर ही दोन्ही सायकलीचा चकाचूर होणार म्हणजे होणारच.